शहर में स्पोर्ट्स बाइक और बड़े साइलेंसर वाले वाहनों से होने वाले ध्वनि प्रदूषण पर लगाम लगाने और यातायात नियमों का पालन करने के लिए डीसीपी ट्रैफिक ऑफिसर अर्चित चांडक ने नागरिकों से आह्वान किया है कि अगर सड़क पर ऐसा कोई भी लोग हड़कंप मचाते हुए दिख जाए तो ट्रैफिक विभाग के सोशल मीडिया पर टैग करें और नागरिकता बनाए रखें। बरोबर आहे। आम्हाला नागपूर ट्रॅफिक पोलीस आमचे अकाउंट आहे, आता ॲक्टिव्हेटेड अकाउंट्स आहे इंस्टाग्रामवर, ट्विटरवर, फेसबुकवर। सर्वांना आव्हान आहे, जर आपल्याला असा व्हिडिओ जर भेटले आम्हाला तिथे टॅग करा, आम्हाला हे व्हिडिओज सेंड करा, आम्ही तिथे नक्कीच कारवाई करू। आम्हाला एक कॉमन सिटीजननी हे असे व्हिडिओज पाठवले होते की जिथे एक असे ग्रुप आहे जे नेहमी करतात, असे बुलेट घेऊन शहरामध्ये फिरतात आणि ध्वनी प्रदूषण करतात आणि हे हॅबिच्युअल ऑफेंडर्स आहे। त्यांच्या अकाउंटवर आम्ही पाहिला 50-60 व्हिडिओज आहे। तर आम्ही अकाउंट्स त्यांचे स्कॅन केले, शोधला कोण कोण आहे, त्यांचा ग्रुप आम्ही काढला। हे असा 15 बुलेट्स आम्ही जप्त केलेले आहे। नंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। 80,000चा फाईन त्यांच्यावर आहे केलेला आहे आणि त्यांनी माफी पण मागितली आहे। त्यांचे पेरेंट्सला पण सांगितलेलं आहे की असं झालेलं आहे। त्यांनी असं सांगितलं की ते आता नंतर करणार नाही। सर्वांसाठी आव्हान आहे की कृपया करून बेसिक ट्रॅफिक नियमांचं पालन करा, जेणेकरून शहरची व्यवस्था सुधरेल। हे आपल्या सर्वांचा कोऑपरेशनमध्येच होणार आहे। फक्त पोलीस असं करणार असं नाही, आपण पोलीस आमची पण जबाबदारी आहे, सर्वांची जबाबदारी आहे की बेसिक ट्रॅफिक नियम म्हणजे की सिग्नलवर थांबू किंवा सीट बेल्ट, हेल्मेट, रॉंग साईड नाही काढायचं आहे, इलिगल पार्किंग नाही करायची। जर आपण असे बेसिक नियम पण जर पालन केले तर आपल्या एक व्यवस्था सुधरेल। हे आव्हान आहे की एकदा आपण निगराणी करा, आपल्या मुलांमध्ये कुठे जातात, कोणासोबत जातात आणि काय करतात। त्यांना पण तुम्ही पॅरेंट्सची पण जबाबदारी आहे की तुम्ही मुलांना सांगा बेसिक ट्रॅफिक नियमाबाबत, कारण की पॅरेंटला माहितीच असते सर्व गोष्टी। जर पेरेंट्सच्या निगराणी असतील तर मुलं पण सुधरेल। महाराष्ट्र टीवी 24 के लिए ब्यूरो रिपोर्ट। ताई, हे घ्या तुमचा सिलेंडर। आई, कोणाचा तरी मेसेज आलाय बघ। मेसेज? हा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची रक्कम ट्रान्सफर झाल्याचा मेसेज आहे। राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि स्वच्छ इंधनाची पूर्तता करून महिलांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र शासन सादर करीत आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना। योजनेअंतर्गत पात्र महिलांना वर्षाला 3 LPG सिलेंडर मोफत मिळणार। लाभाची रक्कम महिलांच्या बँक खात्यात जमा होणार। घराघरात अन्नपूर्णा, घराघरात आनंद।